चला करूया अतिशय चविष्ट वालाची आमटी। वालाची आमटी करण्यापूर्वी 12 तास वाल कोमट पाण्यात भिजवत ठेवायचं। म्हणजे सकाळी वाल पाण्यामध्ये भिजवले की रात्री पाणी निथळवून नॅपकिनमध्ये बांधून ठेवायचे मोड येण्यासाठी। म्हणजे दुसरे दिवशी सकाळी छान मोड येतात। असेच टरफल काढण्याचा प्रयत्न केलात तर पटकन टरफल निघत नाही। म्हणून वरचं टरफल पटकन निघण्यासाठी कोमट पाणी त्यामध्ये घालायचे आणि आपण वालाचं टरफल काढायचं, म्हणजे पटकन आपलं वालाचं टरफल निघतं। मी आता व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे। एक कुकर घ्यायचा, कुकरमध्ये तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकायचे। मोहरी जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकायचा। कांदा छान मऊ झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचे आहेत। आपले सर्व वालचे टरफल काढून झालेले आहेतच, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले आहे। टोमॅटोसुद्धा अगदी छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा। आत्ता आपण यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ घालायचे आहे। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला याची रेसिपी चॅनेलवर अपलोड केली आहे, आवर्जून पहा। खूप छान झालेला आहे कांदा लसूण मसाला। अर्धा मिनटं कांदा लसूण मसाला आणि सर्व मसाले परतवून वाल टाकायचे आहेत। थोडंसं परतवून यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे। तुम्हाला किती पातळ आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि एकच शिट्टी करायची आहे आणि कुकर थंड झाल्या झाल्या त्यावरचं झाकण काढायचं आहे। म्हणजे वाल जे आहे खूप गिर्र होत नाहीत। गिर्र म्हणजे खूप शिजत नाहीत, अगदी व्यवस्थित शिजले जातात। म्हणून कुकर थंड झाल्या झाल्या झाकण काढायचे, कोथिंबीर घालायचे। आंबट आवडत असेल तर आमसूलही टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे कोणतंही वाटण न घालता अतिशय चविष्ट ही आमटी होते। नक्की करून पहा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।